राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लोकांच्या हाताला काम मिळावं या उद्देशानं 1906 साली शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विनिंग मिलची स्थापना केली. या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. पण शासनाच्या अनास्थेमुळं 2003 मध्ये ही मिल बंद पडली. सध्या या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभा करण्याचा विचार सुरू आहे. मात्र ज्या उद्देशानं ही मिल स्थापन केली होती तो मूळ उद्देश जोपासला जावा, त्या ठिकाणी शाहू मिलचीच स्थापना करण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनरुज्जीवन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या सर्व संघटनांनी आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेत त्यांनी या लढ्याचं नेतृत्व करावं असं आवाहन केलं. यावेळी बोलताना बाबा इंदुलकर यांनी शाहू मिलच्या 27 एकर जागेत जर सरकारनं 85 कोटी रुपयांचा निधी उभारला तर एक चांगली आणि अत्याधुनिक दर्जाची सूतगिरणी सुरू होऊ शकते असा मुद्दा उपस्थित केला. या माध्यमातून जवळपास 700 लोकांना रोजगार मिळू शकतो आणि शाहूंच्या विचारांचं एक चालतं बोलतं स्मारक इथं उभं राहू शकतं असं त्यांनी सांगितलं. विजय देवणे यांनी खासदार शाहू महाराज यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून टेक्स्टाईल फंड आणावा आणि शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करावा अशी मागणी केली. दिलीप देसाई यांनी शाहूकालीन अशा अनेक जमिनीवर अनेकांचा डोळा असल्याचं सांगत या वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. बाबा पार्टे यांनी टोलसारखं आंदोलन उभारू पण शाहू मिल पुन्हा सुरू करू असं आवाहन त्यांनी केलं. अशोक भंडारी यांनी शाहू मिलमध्ये जनतेच्या भावना आहेत, पालकमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी आणि त्यांचं नेतृत्व तुम्ही करावं असं आवाहन केलं. या संदर्भातील निवेदन खासदार शाहू महाराज छत्रपती यांना देण्यात आलं. त्यांनी यावर जिल्हाधिकारी यांच्याशी लवकरच बैठक घेऊ आणि पुढची दिशा ठरवू असं आश्वासन दिलं. यावेळी कॉम्रेड दिलीप पवार, काकासाहेब पाटील, रुपाली कवाळे, सनी कवाळे, संभाजी जगदाळे, सुनील देसाई आदी उपस्थित होते.